श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। दंड आवाज येतोय सगळ्यांना? बर। ऑनलाईन लिहा चरित्र दंडवत। श्रवण करत असणाऱ्या सर्व भाविक भक्त बालगोपाल सर्वांना महंत श्री अविराज बाबा बिडकर यांचा फार फार दंडवत प्रणाम। तर आपलं जे चरित्र आहे त्या चरित्राचं आपण चिंतन करत आहोत। चरित्र क्रमांक 444 हे गेले। या देव आव्हाने महादायसा अपक्षेपण अवलोकने। महादायसा जी आहे हिला रामदेव दादोस बोलवत आहेत, पण परमेश्वराचं सन्निधान आणि परमेश्वराच्या सन्निधान आपल्याला मोचक असतं। परमेश्वर सन्निधान या संसारामध्ये किंवा या भौतिक याच्यामध्ये जर आपल्याला कोणाचं सन्निधान महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणासोबत आपण राहिलो पाहिजे हे जर महत्त्वाचं आहे, तर ते आहे परमेश्वर। परमेश्वराची सोबत जर आपल्याला असेल, आपली बागडोर जर परमेश्वराच्या चालवत असेल परमेश्वर, तर आपला संसाराचा जो समुद्र आहे त्याचा पैलतीरावर परमेश्वर नेऊन पोहोचवतात। मधामध्ये किती जरी लाटा असल्या किंवा कितीतरी संकष्ट असतात, वातावरण बदलते, याच्यातून जर कोणी आपल्याला वाचवत असेल तर तो परमेश्वर वाचवतो। पण भावना आपली परमेश्वराच्या ठिकाणी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपला जर भाव या महादायसाचा सुद्धा जो भाव आहे, हे जे चरित्र आपण पाहतो आहे, या चरित्रामध्ये दादोस हे महादायसाला बोलवण्याचा पुन्हा पुन्हा घरी प्रयत्न करतात आणि महादायसा म्हणते की मला जायचं नाही आहे, आणि पण ती सांगू शकत नाही। एखाद्या सोबत आपण जर 10-20 वर्ष घातले, त्याच्यासोबत जर आपण राहिलो आणि नंतर जर आपल्याला त्याला सोडायचं असेल, तर रामदेव दादोसांचा एक प्रकारे ते काय करत होते की त्यांची सेवा करत होते, त्यांना गुरु मानत होते। एक प्रकारची परमेश्वराच्या जसे आपण भक्ती करतो त्या पद्धतीनं त्यांना गुरु मानून भक्ती करत होते। पण ज्यावेळेला त्यांना असं समजलं की ही भक्ती मोचक नाही, परमेश्वराजवळ जर राहिलो तर खरंच आपलं या जीवात्म्याचं कल्याण होऊ शकते। महादायसाला ज्यावेळेला बोध होतो, तीर्थदेवता अमोचक असं स्वामी म्हणतात आणि येथीचं सन्निधान हे मोचक आहे, हे ज्यावेळेला सांगितलं गेलं त्यावेळेला तिला आता जा वाटत नाही अशी स्थिती आहे। आणि देव आव्हाने म्हणजे रामदेव बोलवतात, आणि मग महादायसा ही जी आहे काय करत असते, ती कुठेतरी विचार करत असते की आपण परमेश्वराच्या सन्निधानी राहिलो पाहिजे। बोलवणारे जे आहेत रामदेव दादोस यांचंसुद्धा काय आहे, मन जे आहे, आवाज येत नाही का? संदर्भ चरित्राचा आपण पाहिला, त्याचं चिंतन आपण केलं की महादायसा ही कशी आहे की महादायसाला आता जायचं नाही। आपल्याला जर कोणत्या मार्गामध्ये स्वस्थता वाटली, कोणत्या आश्रमामध्ये आपल्याला स्वस्थता वाटली, तिथे काही आपल्याला प्रतीती आहे, तर आपली एक निष्ठा वाढत असते, श्रद्धा वाढत असते,
आपले घरचे लोक जरी आपल्याला बोलवत असले तरी आपल्याला जा वाटत नाही. आपण कुठेतरी कारण शोधण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यांचंही मन दुखत नसते म्हणून आपण कारण शोधतो, पण आपल्याला कारण मिळत नाही. महादाईसाला सुद्धा ज्या वेळेला त्या दोघी बोलवायला आल्या राणाईसा, तर त्यावेळेला ती कारण शोधण्याचा प्रयत्न करते, पण त्यांना काय करावं न स्फुरे, म्हणजे त्यांना काय कारण सांगावं हे स्फुरत नाही. मग दोघी ज्या वेळेला जेवायला बसतात तर त्यावेळेला ती जेवण वगैरे त्यांना देते. दिल्यानंतर वाटी धुवावी लागत असते, तर दोघा जणांची वाटी ती धुते आणि बाहेर ज्या वेळेला ती धुण्यासाठी जाते त्यावेळेला त्या ओट्यावरून ती वाटी खाली टाकते. त्याच्यातलं जे उष्ट होतं ते खाली टाकते आणि वाटीसुद्धा त्या सोंडीवर दडकणी म्हणजे एक प्रकारची आपटते आणि स्वतःला झोकून देते त्या ओट्यावरून आणि खाली पडते. पडल्यानंतर नुसतं तेवढंच ती करत नाही, तर पुन्हा कणत ती आतमध्ये येते आणि माझ्या पायाला लागलेला आहे, पाय मुरगडला, अशी अवस्था तिची होते. रात्री ज्या वेळेला ती पिंपळमठामध्ये झोपते त्यावेळेला तिची जी अवस्था आहे यांनासुद्धा पाहवल्या जात नाही. म्हणजे जे बोलवायला आलेले होते त्यांनासुद्धा पाहवल्या जात नाही. एखाद्या पाहुण्याला आपण घ्यायला गेलो आणि तो जर कणत असला, त्याचा जर हातपाय मोडलेला असला, तर आपण त्याला नेऊ शकत नाही. तशी अवस्था स्वतः महादाईसा स्वतः करून घेते. एक प्रकारचं खोटं नाटक त्या ठिकाणी करते. परमेश्वराच्या कार्यासाठी ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहे तिथं जर तुम्ही खोटे बोलले किंवा त्या माध्यमातून जर ते कार्य तुम्ही करून घेतलं खोटं बोलून, आणि तिथून जर तुमचं जर समजून घ्या ईश्वर कार्य जर झालं, तर स्वामी म्हणतात त्याचा दोष लागत नाही. जसं आपण उदाहरण पाहिलं होतं की द्रोणाचार्यांचं, की द्रोणाचार्य काही जरी झाले तरी ते योद्धे होते. काही जरी झालं तर ते त्यांना मारणं सहजासहजी शक्य नव्हतं. अर्जुनसुद्धा द्रोणाचार्यांना मारताना लुटूपुटूचं युद्ध ते करतात, म्हणजे माझे गुरु आहे यांना मी कसं मारणार. हे सगळं जे चित्र आहे ते श्रीकृष्ण भगवंत पाहतात. म्हणतात असा जर हा युद्ध खेळला किंवा याने जर असं युद्ध केलं तर हा द्रोणाचार्य मरणारच नाही. द्रोणाचार्यांचं जे वीक पॉईंट होता, म्हणजे त्याचं जे कमजोरी होती ती त्यांचा मुलगा होती, म्हणजे एक अश्वत्थामा. आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की अर्जुना, तू असं जे युद्ध करतोय हे युद्ध काही चांगल्या पद्धतीने तू करत नाही, मन लावून युद्ध केलं पाहिजे. ते म्हणतात बाबा द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, जरी गुरु असले पण तरी प्रतिस्पर्धी म्हणून ते तुझ्या समोर उभे आहेत. आणि दुसरी गोष्ट, अधर्माकडून ते साध्यत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा भाग. तर आपल्याला धर्माची स्थापना करायची, तर आपण असं नाही केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी एक युधिष्ठिर जे आहेत त्यांचे बंधू सगळ्यात, कधी ते खोटे बोलत नव्हते. आयुष्यात त्यांनी कधी खोटं बोललेलं नव्हते. किती जरी मोठं संकष्ट आलं तर त्यांच्या आयुष्यात ते खरेच बोलत होते. 4 बोटं त्यांचा जो रथ आहे तो वर चालायचा. द्वापार युगामध्ये जे लोकांनी तप केली, म्हणजे ज्या माणसाने खोटं नाही बोललं, हे एक प्रकारचं तपच आहे. तपच आहे ते. गांधारीने काय केलं होतं, नुसती पट्टी बांधली होती की माझा जर नवरा जर पाहू शकत नाही तर मी कशाला पाहायचं. नुसती पट्टी बांधली होती, तर त्या डोळ्यांमध्ये एवढं सामर्थ्य, त्या तपामुळे एवढं मोठं सामर्थ्य निर्माण झालं की तिने डोळे उघडल्यानंतर ज्या व्यक्तीला पाहणार त्याचं शरीर पूर्ण वज्राचं होणार होतं. आणि वज्राचं होत असताना ती म्हणते की माझ्या मुलाचंच मला वज्राचं करायचं. आणि वज्राचं त्याचं झालेलं सुद्धा होतं दुर्योधनाचं. त्याने जेवढा तो पाला गुंडाळलेला होता तेवढं सोडून, म्हणजे जाणू प्रदेश जो आहे, गुप्तांग जे आहे, जो प्रदेश आहे तेवढा सोडून बाकीचं सगळं अंग हे वज्राचंच झालेलं होतं. असं प्रत्येकाने तप केलेलं होतं. युधिष्ठिराचं सुद्धा तप आहे, कधी खोटे बोलत नाही. देव म्हणतात की तुम्हाला खोटं बोलावं लागेल, तुम्हाला अश्वत्थामा मेला असं सांगावं लागेल, बोलावं लागेल. तयार होत नाही म्हणे, बाबा मी कसं काय खोटं बोलणार.
तर त्यावेळेला आमचे श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, तुम्ही खोटं बोलत नाही, पण तुमचं खोटं जर अनेकांच्या हिंसेला कारण ठरत असेल, या खोटेपणामुळे अनेक लोकांचं जर त्या ठिकाणी मरण होत असेल, तर ते खोटं काय कामाचं तुमचं? म्हणजे ते खोटं न बोलणं हे काही नाही ना, सत्यापेक्षा पण तुमचं काय झालं त्याच्यामध्ये उलट तुम्हाला पापाची निष्पत्ती जास्त झाली, किंवा पुढे होणारे जे संकष्ट आहे ते वाढत आहे, ते संकष्ट प्रतिबंध त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून तुमचं असं सत्यपणा हा काहीच कामाचा नाही, तुम्ही सत्यपणाची व्याख्याच तुम्हाला कळाली नाही. आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला खोटं तर बोलायचंच नाही, अश्वत्थामा मेला म्हणून सांगायचं आहे. तर ते म्हणे मग अश्वत्थामा कोण मारणार, कोणता मारणार? तर बा त्या युद्धभूमीवर दुर्योधनाच्या पार्टीमध्ये जो हत्ती मेलेला आहे त्याचं नाव अश्वत्थामा आहे, तर तो आम्ही मारणार. तर त्याला हो म्हणायला काय हरकत आहे? म्हणजे तुमचं सत्य पण कायम आहे, कारण की पुढचे विचारणारे तुम्हाला येणार आहेत, मला तर कोणी विचारणारच नाही. देव म्हणतात की मी तर, मला तर सगळे म्हणतात की हा खोटा आहे. तर त्यावेळेला अश्वत्थामा हे मारल्या जातो, मारतात त्याला. आणि त्यावेळेला ते म्हणतात की, विचारायला आल्यानंतर म्हणतात की अश्वत्थामा मेला का, सांगा आम्हाला. तर त्यावेळेला ते म्हणतात की हो. आणि मग श्रीकृष्ण भगवंत त्या ठिकाणी शंख वाजवतात, नरोवा कुंजरवा असं ते म्हणतात. पुढं मी असं म्हणणार म्हणजे नरोवा कुंजरवा, नर आहे का हत्ती आहे हे मला माहीत नाही, म्हणजे माझं सत्य पण कायम राहिलं पाहिजे याच्यासाठी युधिष्ठिर म्हणतात. ते म्हणतात काय हरकत नाही, पुढचं आम्ही पाहून घेऊ काय करायचं. तर ते म्हणतात की बा नरोवा कुंजर, तो नर आहे का हत्ती हे मला माहीत नाही, पण अश्वत्थामा मेला. म्हणजे त्यांचं सत्य पण असं त्यांनी कायम स्वरूपी ठेवलेलं होतं. तर असं आहे की ईश्वर कार्यासाठी जर समजून घ्या अल्प अनिष्ट आहे की बाबा हे खोटं जरी असलं, एखादा साध्वी बाई आहे किंवा एखादी स्त्री आहे, तिच्या मागे लोक लागलेले आणि तुमच्या आश्रमामध्ये तिने आश्रय घेतला, का एखाद्या घरामध्ये आश्रय घेतला, आणि ते जर तुम्हाला विचारायला आले की बाबा तुम्हाला ती स्त्री इकडे जाताना दिसली का, तिकडे पळत कुणीकडे गेली, तर त्यावेळेला तुम्ही जर सांगितलं की मला तिकडे जाताना दिसली व इकडे पळत पळत गेलेली आहे, वास्तविकता ती इथंच लपलेली असेल, त्यावेळेला तुम्ही खोटं बोलले. तर त्या खोटेपणामध्ये किती मोठं पुण्य तुम्हाला मिळालं, त्या बाईचं धर्म संरक्षण झालं. आणि सत्यपणाचा जर आव्हानला आपण जर, मी खोटं बोलत नाही ना, आपण जर त्यांना जर तिथं जर दिलं तर त्यांच्या ताब्यात दिलं ते मारून टाकणार, अनेक प्रकारचा घात करणार, कितीतरी थोर नरक होते. म्हणजे सत्य कुठे कोणत्या ठिकाणी बोललं पाहिजे याचं पण एक परिभाषा आहे सत्याची. माईमठ इथे महादाईसाला स्वामींच्या जवळ राहायचं, म्हणून ती पडण्याचं नाटक करते खाली, आणि पडण्याचं नाटक केल्यानंतर 12 तास ती म्हणजे कुंतत राहते, ओरडत राहते की मेली हो, मला पायाला लागलेलं आहे, माझा पाय मुरडला, मला चालता येत नाही. आणि ज्या वेळेला पुन्हा ते म्हणतात की आता काय करावं, चालते का आमच्यासोबत, तर त्यावेळेला ती म्हणते की तुम्ही 2 दिवस माझ्यासाठी थांबा, माझा पाय जर व्यवस्थित झालं तर मी येईल. तर त्यावेळेला ते म्हणतात 2 दिवस मी राहूच शकत नाही. राणाईसा म्हणते की 2 दिवस राहू शकत नाही, रामदेव दादोस हे अवसरही करतायत, म्हणजे आमची वाट पाहत आहेत. स्वामींजवळ त्या आज्ञा घेण्यासाठी येतात. त्यावेळेला स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा मनुष्य वेशाला मान देतात. परमेश्वर हा सर्वजाण आहे, काही की नाही. सगळेजण म्हणतात श्रीकृष्ण भगवंताला तर सगळं माहिती होतं, मग काबत अशा पद्धतीनं घडून आणलं, काबं अशा पद्धतीनं केलं. चक्रवर्ती पद मनुष्य वेशाला मान देऊन परमेश्वरसुद्धा त्या गोष्टी मनुष्यासाठीच मनुष्यासारख्या करत असतात. देव मग सुद्धा तिथे आज्ञा घ्यायला आल्यानंतर सगळी घटना सांगतात. हे राणाईसा की महादाईसा तिला यायचं आहे, पण ती अशी पडलेली आहे, तिला लागलेलं आहे. स्वामी म्हणतात मग तिचं दुखणं उभं चांगलं झाल्यानंतर 2 दिवसानंतर घेऊन जा. आणि त्यावेळेला काय होतं की देव असं म्हटल्यानंतर त्यांनासुद्धा एक त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान राखला जातो, आणि त्या म्हणतात नाही आम्हाला जायचं आहे, आणि एक आज्ञा घेतात.
देवाची आज्ञा घेतात आणि निघून जातात. पुढे निघून गेल्यानंतर महादायीसा ही जी आहे ही गणपत मठामध्ये असते आणि गणपत मठामध्ये स्वामी म्हणतात की आम्हाला आता जायचं आहे गणपत मठामध्ये माथारीला भेटण्यासाठी. एक बाईला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी प्रासादिक नाव ठेवलं माथारी. का नाव ठेवलं की तिच्या ठिकाणी जरी बाई होती पण विकाराचे कार्य नव्हते. तरुणपणामध्ये जे आपल्याला म्हणजे बाईला चांगल्या साड्या घालाव्या वाटतात, वेगवेगळे ड्रेस घालावे वाटतात, मिरवा वाटते, इकडे तिकडे फिरावं वाटते, ह्या सगळ्या गोष्टी तिला नाही. मथारी बाई जशी राहते विकाराच्या वेगळी राहते तसं ती होती म्हणून तिला मथारी. तर स्वामी म्हणतात की मला तिच्या मठामध्ये जायचं आणि तिथे जातात. आणि स्वामीसुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर ही जी बाई होती महादायीसा हिचा पाय दुखत होता. म्हणजे पाय दुखत होता म्हणजे काय नुसतं नाटक ती करून त्या ठिकाणी बसलेली होती. तर स्वामी त्या ठिकाणी येतात आणि आल्याबरोबर ती काही उठत नाही. कारण तिला असं वाटतं की ते घ्यायला आलेले जे काही आहेत हे सुद्धा स्वामींसोबत असतील, प्राणाईसा वगैरे, म्हणून ती उठत नाही. तर स्वामी म्हणतात बाई ते गेले. मग गेल्याबरोबर ती पटकन उठते आणि देवाला दंडवत घालते. तर स्वामीला ती म्हणते आणि दंडवत घातल्यानंतर म्हणते मला जीजी या ठिकाणी सन्निधानी राहायचं आहे. स्वामी म्हणतात की तुम्ही कसे पडले आम्हाला सांगा, कुठं लागलं तुम्हाला मला सांगा. ती म्हणे आपण म्हणजे बा परमेश्वर काही सर्व जाण आहे, परमेश्वराला सगळं काही कळतं, पण स्वामी म्हणतात तरी आम्हाला दाखवा तुम्ही कसे पडले. तर पुन्हा ती वाटी घेते आणि कशा पद्धतीनं पडली म्हणून त्या ठिकाणी 3 वेळेला तसं करते. पुन्हा पुन्हा पडते, पुन्हा पुन्हा स्वामी म्हणतात अजून दाखवा कशा पडल्या, अजून दाखवा कशा पडल्या. 3 वेळेला ती बाई पडते खाली, पोट्याच्या खाली. स्वामींनी 3 वेळा केलं आणि 3 वेळेला स्वामींनी एकीत हास्य केलं. एखाद्या माणसाला कसं आपण पुन्हा पुन्हा करायला लावतो एखादी कृती आणि ती केल्यानंतर आपल्याला हसू येतं, तसं स्वामींनी 3 वेळेला करायला लावलं. का करायला लावलं ते सुद्धा आपण पाहिलं की आपले असे जन्म आहेत की काही जन्म असे असतात की आपण त्या खेळाला जन्म दिलेले असतात. डोंबाऱ्याचा खेळ आहे, कितीतरी वेळेला ते करत असताना आपल्याला खाली पडावं लागतं, हाताला लागतं, पायाला लागते. कबड्डीचा असा काही खेळ आहे की त्याच्यामध्ये कितीतरी वेळेला पाय फ्रॅक्चर होतात. आपल्या अनेक जन्मांमध्ये आपण काही दुःख असं करून ठेवलेलं आहे, ते असं लिहिलेलं आपण म्हणतो कर्म जे आहे. जसा 7/12 आपला आहे, सरकार म्हणतं की हा कोरा झाल्याशिवाय काही खरं नाही, तुमचं कर्ज तुम्हाला फेडावं लागेल. म्हणजे ते काय ऋण घेतलेलं आहे आपण सरकारचं. तसं या देवी देवतांचं जे ऋण आहे, कर्ज आहे, हे कर्ज आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ती देवता जे असेल ते कर्मभोग ते मग आपला हात मोडतो, मग तो 10-15 दिवस राहतो. ते जे आपल्याला कष्ट होते किंवा दुःख होते त्याच्यात तो भोग भोगल्या जात असतो. असे जन्म असतात. परमेश्वराने ते 3 वेळेला त्या ठिकाणी ती कृती करून महादायीसाचे अनंत जन्मामध्ये त्याच्यामध्ये जीविताची सुद्धा एक हानी होत असते. असे जन्म, आत्मघात, गाडीवरून मोटरसायकलवरून पडणे, अनेक प्रकारचे जे काही दुर्गष्ट कर्म असतात आपण जे जोडलेले असतात ते परमेश्वराने 3 वेळेला त्यांना अशा पद्धतीनं करून ते नासलेले आहेत. अशा पद्धतीचं इथपर्यंत आपलं हे जे चरित्र आहे ते आपण पाहिलेलं होतं. पुढे की स्वामी श्री चक्रधर महाराजांनी तिला शाबाशी म्हणून एक दृष्टांत निरूपण केलेलं आहे. तो पाहू आपण. गोसावी दिसी विहरणा विजेन करतीची भितरी आसन झाले, मग ती दिसी तया ते प्रधान करुणी गोसावी निरूपण केले. मग स्वामी तिथे गेल्यानंतर तिने 3 वेळेला ती पडलेली आहे. अशा वेळेला तिथे पोहोचले. मग स्वामी काही इकडे तिकडे कुठेकडे जात नाही आणि स्वामींचं त्या भितरी आसनाचं म्हणजे स्वामींचं त्या मठामध्येच बसलेले आहेत. मग ते दिसी तया ते प्रदान करुणी गोसावी निरूपण केले. म्हणजे तिला समोर ठेवून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सर्व लोकांना ज्ञानाचं निरूपण केलं. जसं श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निमित्त केलं आणि आपणा सर्वांना गीताज्ञान सांगितलं, तसं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या लीळेच्या माध्यमातून महादायीसाला निमित्त करून आपला सर्वांना
हा दृष्टांत या ठिकाणी निरूपण केलेला आहे. सर्वज्ञे म्हणितले राजहंसु असे तो मान सरोवरा वांचोनी न रमे गावोगावी देशोदेशी नद नदी गावी पोखरणे असती. तर स्वामींनी एक छान दृष्टांत निरूपण केलं की स्वामी म्हणतात राजहंस असे. राजहंस हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे. अनेक पक्ष्यांमध्ये वेगवेगळे आपल्याला गुण पाहायला मिळतात. एक वैशिष्ट्य आपल्याला प्रत्येक प्राण्यामध्ये पाहायला मिळत असते. घार आहे. घार हा पक्षी आहे. कितीतरी उंच तो उडत असतो, पण तो खाली असलेला जो सर्प आहे तो सर्प पाहतो आणि पाहिल्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी तो येतो आणि त्याला उचलून घेऊन जातो. आपल्याला तो सर्प आपल्याला अंगणात असलेला दिसत नाही, आपल्या जवळ आलेला सुद्धा आपल्याला लवकर दिसत नाही. कितीतरी मोठी दुर्बीण आहे ती. म्हणजे किती मेगापिक्सल कॅमेरा त्याच्या डोळ्यामध्ये असेल की तो तिथून खालचा जो साप आहे तो सुद्धा त्याला दिसतो. त्या योनीचं, त्या कर्मफळाचं ते महत्त्व आहे. प्रत्येक योनीतल्या कर्मफळ असतात की नाही, त्याच्यामध्ये त्या पक्षी जे असतात त्या पक्ष्यांचं ते वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य इतर पक्ष्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तसा राजहंस जो आहे, स्वामींनी या ठिकाणी जो दृष्टांत निरूपण केला राजहंसाचा, हा राजहंस हा जो पक्षी आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की जर समजून घ्या त्या राजहंस पक्षाला तुम्ही एका वाटीमध्ये दूध आणि पाणी मिक्स केलं, अर्ध वाटी दूध आणि अर्ध वाटी पाणी हे मिक्स करून जर त्याला प्यायला दिलं तर त्याच्यामध्ये फक्त तो काय करतो, दूध हे पितो. आपण जर समजून घ्या विकायला जातो दूध, तिथं फॅट लावतात, मशीन लावतात की याच्यामध्ये दूध किती आहे बा, मग हे काय लिटरप्रमाणे घेतलं पाहिजे आपण दूध, फॅट लावतात. पण ते मशीन त्या दुधातलं पाणी वेगळं नाही करू शकत. म्हणजे आतापर्यंत एवढं जरी प्रगती विज्ञानाने केली असेल, पण आतापर्यंत या जगामध्ये असं काही मशीन नाही की त्या मशीनद्वारे त्या दुधातलं पाणी वेगळं करता येईल. तो गुण कोणामध्ये आहे तर तो गुण, ते वैशिष्ट्य आणि ती शक्ती ईश्वराने राजहंस पक्षाला दिलेली आहे की तो जरी तुम्ही दूध आणि त्याच्यात पाणी टाकलेलं असेल तर त्याच्यातलं तो काय करतो, फक्त दूधच पितो, पाणी वेगळं काढून ठेवतो. आणि पाण्यामध्ये दूध टाकणं म्हणजे दूध जो विकणारा आहे त्याच्यामध्ये तो पाणी मिक्स करतच असतो. पहिल्यापासून ती परंपरा, म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचार हा स्वामींच्या काळामधून आलेला आहे. नाथोबा ज्या वेळेला दूध घ्यायला जातात, स्वामींच्या सन्निधानामध्ये एक भक्त असतात, ते दूध घ्यायला जातात रोज, आणि रोज दूध आणतात. आणि दूध त्यांना एका गडव्यामध्ये, त्यांना ती बाई गडव्यामध्ये दूध देत असते, तो मनुष्य देत असतो. आणि एक वेळेला दूध हे कमी दिल्या जातं. घरची असलेली जी बाईसा आहे, स्वामींजवळ असलेली जी सेवा करणारी बाई आहे, बाईसा, ही म्हणते की बाबा या नाथोंनी दूध ह्याच्यातलं अर्ध पिऊन घेतलं, थोडं जे दूध आहे ते पिऊन घेतलं, येताना कमी दूध आलं रोजच्या प्रमाणे. त्याच्याशी भांडण करते बाईसा. त्यावेळेला स्वामी म्हणतात, बाई त्याने दूध तेवढंच आणलेलं आहे, पण पाणी टाकण्याच्या अगोदरच हा तिथे दूध घ्यायला गेला. ज्यावेळेला पाणी मिक्स करायचं असतं त्या बाईला, या माणसाला, त्याच्या अगोदर हा तिथे जाऊन पोहोचला. दुधामध्ये पाणी टाकायला वेळ न मिळाल्यामुळं दूध हे कमी आले. परमेश्वर आहे, सर्व जाण आहे, म्हणजे हे काय आहे, दुधामध्ये पाणी मिक्स करतच असतात. पण क्षीर नीर निवडती, म्हणजे जे क्षीर आहे म्हणजे दूध आहे, नीर म्हणजे पाणी, याचं निवड कोण करू शकतो? राजहंस पक्षीच करू शकतो. इतर कोणताच पक्षी तो करू शकत नाही. हे वैशिष्ट्य राजहंस पक्षाचं आहे. मग हा राजहंस पक्षाचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केला आहे. तो निरूपण करत असताना स्वामी म्हणतात, तो मानस सरावांचोनी न रमे. तो मानस सरोवरा वांचून न रमे. मानस सरोवर म्हणजे चीनची जी बॉर्डर आहे इकडे समजून घ्या, तर त्या हिमालय जो पर्वत आहे, चीनची जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये असलेलं हे जे सरोवर आहे, या सरोवराच्या ठिकाणीच हा जो आहे राजहंस हा पक्षी राहतो. या सरोवराचं महत्त्व असं आहे की इतर जे सरोवर आहेत, तर इतर सरोवर हे
ज्या वेळेला पावसाळा त्यावेळेला भरतात. उन्हाळ्याला लागला काही का नाही, ग्रीष्म लागला, उन्हाळ्याला लागला तर ते आटून जातात, ते त्यांच्यातलं पाणी संपून जातं. मानस सरोवर असा आहे, याचं वैशिष्ट्य असं आहे की सृष्टी रचना झाली, या संपूर्ण सृष्टीची रचना मायेकरवी ईश्वराने केली. तर याच्यामध्ये जे मानस सरोवर आहे, तर याच्यातलं जे पाणी आहे हे सृष्टी संहारपर्यंत, म्हणजे ते पाऊस पडो अगर न पडो, याच्यातलं पाणी कधीच कमी होत नाही, ते आटत नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. दुसरा असा या सरोवराच्या ठिकाणी असा आहे की जसं इतर सरोवर जे आहे याच्यातलं तळ दिसत नाही आपल्याला, म्हणजे ते पाणी जर पाहिलं तर थोडंच दिसतं. माणूस जर पोहायला गेला तर तेवढा फक्त त्या थोडंसं खाली गेला तर दिसत नाही. तसं त्या सरोवराचं नाही, की ह्याचं जे तळ आहे, हे तळामध्ये असलेले जे दगडं असतात किंवा काही गोष्टी असतात, ह्या सुद्धा त्या आपल्याला माणसाला 50 ते 60 फुटापर्यंत जे अंतर आहे, तळ आहे, हे सुद्धा दिसतं. इतकं नितळ पाणी त्या सरोवराचं आहे. तर असं असलेलं जे उदक आहे, असं असलेलं जे पाणी आहे, त्या पाण्याच्याच ठिकाणी हा जो पक्षी आहे तो तिथंच तुम्हाला पाहायला मिळतो. तो इतर तलावाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मानस सरोवरा वांचोनी न रमे, गावोगावी देशोदेशी नद नदी बावी पोखरणी असती. मग आता मानस सरोवर आहे, तिथे बी पाणी आहे. मग मग गावोगावी सुद्धा पण आहेत ना, तळ आहे, नद आहे, नदी आहे, बावी म्हणजे विहिरी आहेत, पोखरणी म्हणजे छोटे तळे आहेत. यांच्या ठिकाणी तर पाणी आहे ना, की त्या पक्षाला मानस सरोवरांचंच पाणी आणि तिथे सरोवरच का पाहिजे? इतर सुद्धा तळे आहेत, विहिरी आहेत, तर त्या ठिकाणी तो का राहत नाही? तर बावी पोखरडी असती परत तेथं तो न रमे, तिथे तो रमत नाही किंवा तिथे त्याला राहावल्या जात नाही. का राहावल्या जात नाही? ते आदिवंते उदके म्हणून. ते आदिवंते उदक म्हणजे ते जे उदक आहे, ते जे पाणी आहे, त्याला आद आहे आणि अंत आहे. म्हणजे त्याला सुरुवात आहे, म्हणजे पाणी वगैरे पडल्यानंतर त्याची सुरुवात भरतात, आणि अंत आहे त्याला, म्हणजे काय आहे, त्याचा शेवट आहे. जसं माणसाचा काय आहे, जन्म झाला ही सुरुवात आहे त्याची, मृत्यू आला त्याचा अंत आहे. तसं या पाण्याला जे बावी पोखरणीचं जे पाणी आहे, तळ्याचं, नदीचं, विहिरीचं, याला आद अंत आहे, सुरुवात आहे आणि शेवट आहे. म्हणून तिथं तो काही रमत नाही. तिथं तो न रमे. का तर आदिवंते उदके म्हणून. तैसे स्वामी श्री चक्रधर महाराज या महादाईसाला मुख्य करून सांगतात की तुमची गोष्ट अशी झाली, ज्या भक्ताची गोष्ट अशी झाली, तर तो भक्त कसा आहे, जो परमेश्वर भक्त असतो, तो भक्त कसा असला पाहिजे, या दृष्टांताच्या माध्यमातून स्वामींनी सांगण्याचा प्रयत्न केला. तैसे भक्त ईश्वर सुखा वांचोनी अनेक सुखेना सेवी. तैसे भक्त ईश्वर सुखा वांचोनी, तसा जो ईश्वर भक्त आहे, जो ईश्वर परायण आहे, जो ईश्वराला मानतो, ज्या भक्ताने काय केलेलं आहे, दोषांचा त्याग केलेला आहे, आणि मग तो अनेक सुख न सेवी, म्हणजे मग ते अनेक सुख, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सुख आली. संसारिक सुख आलं, गाडीचं आलं, घोडीचं आलं, इकडं समजून घ्या बंगला, जेवढं काही द्रव्यामध्ये जे काही सन्मान, मान्यता, हे जेवढे काही त्याच्यामधून सुख त्याला मिळणारे आहेत, जे लाभ त्याला मिळणारे आहेत, ते तो काय करतो, तेथं तो न रमे, म्हणजे तिथं तो रमत नाही. एखाद्याने म्हटलं चला तुम्हाला मी फिरून आणतो, या गावाला आपण जाऊन येऊ, तर तो तिथे रमत नाही. ते काय आहे, का तर तेथं तो रमत नाही. खाजे खाजरे अक्षुधा निवृत्ती तरी होय परी भूक नवचे. ईश्वर सुखा वांचून तो रमत नाही. मग ईश्वर सुखा वांचून तो रमत नाही तर का रमत नाही, याला अजून आम्हाला एखादं जर काही समजून घ्या उदाहरण देता येईल का, तर स्वामींनी त्या ठिकाणी अजून दिलेलं आहे खाज्याचा दृष्टांत. स्वामी श्री चक्रधर महाराज
हा जो दृष्टांत आहे, 3 प्रकारचा दृष्टांत देवाने निरूपण केला. खाज्याचा दृष्टांत निरूपण केला, अन्नाचा दृष्टांत निरूपण केला आणि अमृताचा. तर इथे स्वामींनी खाज्याचा दृष्टांत निरूपण करून सांगितलेला आहे की खाजे खादलिया क्षुधा निवृत्ती तर होय. खाजे खाणे म्हणजे आपण कचोरी खातो, समोसा खातो, स्नॅक्स खातो. म्हणजे काय आहे, हे जे खाजं आहे हे काय आपला नाश्ता आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण जेवण करत नाही. थोडं जे जेवण करतो त्याला आपण नाश्ता असं म्हणतो. त्याला याच्यामध्ये क्षुधा म्हणजे खाजे म्हटलेलं आहे. तर खाजे खादलिया क्षुधा निवृत्ती होय पर भूक न वचे. 2 तासासाठी क्षुधेची निवृत्ती होते. आपल्याला जे क्षुधा लागलेली असते, भूक लागलेली असते, त्याची निवृत्ती होते. पर भूक न वचे म्हणजे पूर्णपणे जी भूक जायची आहे ती जात नाही. 2-4 तासानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपण जेवण केलं पाहिजे. अन्न जेविलिया भूक तरी जाय परी अमरा न होईजे. अमृत पिजे तरी अमरा होईजे. मग मढा भिजे केले. तर याच्यामध्ये एक स्वामींनी तो दृष्टांत सांगितलेला आहे की खाज्याचा जो दृष्टांत आहे तसं क्षुधा निवृत्ती होय पर भूक न वचे. तसं इंद्रादिका म्हणजे कर्मभूमीपासून ते इंद्रादिकाचे जे फळं असतात, म्हणजे स्वर्ग आपण म्हणतो मेल्यानंतर स्वर्गाला गेला किंवा तिथे स्वर्गाला गेला की तो सुखाला जाऊन पोहोचतो. त्याच्यासाठी लोक काय करतात की द्वापार युगामध्ये 100 यज्ञ आहे का नाही, यज्ञसुद्धा केल्या जातात. म्हणजे इंद्राचं सुख मिळावं याच्यासाठी खूप प्रयत्न केल्या जातात. आपण पाहतो टी व्हीमध्ये की पंडू राजाने यज्ञ केले होते, 99 यज्ञ केले. नंतर मग ते एक यज्ञ अपूर्ण राहायला 100 यज्ञ करावे लागतात. मग ते पूर्ण केल्यानंतर स्वर्गाचं सुख मिळते बाबा, आणि मग स्वर्गाचं सुख मिळत असते. बरं, आता हे स्वर्गाचं सुख कसं आहे तर क्षुधा निवृत्तीसारखं आहे, क्षुधेसारखं आहे. एखादा कचोरी आपण आता जे स्वामींनी उदाहरण दिलेलं आहे त्याच्या पद्धतीने हे सुख आहे की क्षुधा निवृत्ती होते पर भूक न वचे. असं आहे ते सुख की ते कसं आहे की ते मिळाल्यानंतर इंद्र काय करतो, त्याच्या ब्रह्मांडस्थ मूर्तीमध्ये त्या जीवाला पावन करतो. तो फळिया त्याच्या मूर्तीमध्ये राहतो. मग आपण पाहतो की रावणाने काय केलेलं होतं, रावणाने सुद्धा इंद्राशी युद्ध केलं. आसुर लोक हे सुद्धा इंद्राशी युद्ध करतात. मग आतमध्ये असलेला जो फळी आहे तो घाबरतो. तो काय होतो, त्याला भीती, मी पडेन हा धाक. म्हणजे कसं आहे, एखाद्याच्या समोर एवढे मोठे पदार्थ ठेवले आणि त्याला काटा टुचलेला आहे आणि तिथं तो वेदना पण होऊन राहिल्या, इकडं आता हे खायचं पण आहे, अशी स्थिती त्याची निर्माण होते. म्हणजे त्याला सुखसुद्धा ते व्यवस्थित भोगायला मिळत नाही. 100 यज्ञ पूर्ण केले, तो तिथे ते जाणं त्याचं कठीण असते, पण एरवी पण तो गेला तर अशा पद्धतीचं दुःख त्याला तिथे आहे. आणि ती भीती त्याला आहे. कोणी जर समजा त्या धाडक्षेत त्या ठिकाणी ज्या वेळेला आसुर लोक टाकतात तर त्यावेळेला ती भीती आहे त्याला. जसं एखाद्या श्रीमंत माणसाकडे खूप पैसा आहे, मग तो म्हणतो जर याची धाड आली तर, आहे का नाही, मग त्याची जर धाड आली त्याला भीती असते. तशी यालासुद्धा त्या फळियाला भीती आहे, मी पडेन हा धाक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फळातून मला आता जसं समजून घ्या त्याचं ते सुख आहे. 1000 वर्षे द्वापारयुगाचं जे आयुष्य आहे ते 10,000 वर्ष जर त्याला मिळालं तर ते 10,000 वर्षानंतर किंवा त्याचा ते एक मर्यादा संपल्यानंतर ती देवता त्याला काय करत असते, ढकलून देते. कारण की ती फळं च्युतिमंत म्हटलेली आहे. म्हणून खाजे खादिले क्षुधा निवृत्ती होय. म्हणजे असं वाटतं की सुख मिळालं देवाचं, पण ते लगेच नंतर खाली टाकलं जातं. तर अशा पद्धतीनं स्वामी म्हणतात की असं देवतेचे जे फळं असतात हे च्युतिमंत आहे. पुढे स्वामींनी सांगितलं आहे की अन्नाचा दृष्टांत. अन्न जेविलिया भूक तरी जाय. अन्न जेविलिया भूक तरी जाय म्हणजे अन्न आपण आता संपूर्ण जेवण केलं तर आपली भूक ही सगळी चालली जाते, बरोबर आहे. परी अमरा न होईजे. पण ते सगळं जेवण केलं तर आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी भूक लागते. अमरा न होईजे म्हणजे पूर्णपणे अमर काय आपण
होत नाही. अमृत पिजे तसं तसं स्वामी म्हणतात की जे काही वरच्या देवता आहेत, म्हणजे ज्याला आपण माया म्हणतो, विश्व म्हणतो, आहे का नाही, वरचे जे सुख असतात 1-1 कोटीपर्यंत देवतेचे सुख. तर हे सुद्धा याचं अधिक प्रमाण आहे, म्हणजे अन्नासारखं जसं भूक दुसऱ्या दिवशीच लागून राहिली तसं आहे. पण तिथं सुद्धा च्युतिमंत हा दोष आहेच. आणि तिथं वर शाप आहे. तिथं काय आहे, इथे समजून घ्या भीती आहे धाडक्षदाची, तर तिथं वर शाप आहे. गंगा ही जी आली की नाही, ही काय आली, श्रापाने झाली. कुठे होती, कैलास स्थानाला होती, महादेवाच्या मुकुटाला होती. श्राप मिळाला, खाली ती भीष्म वगैरे ते मुलं आणि हे सगळा परिवार जो आहे तो गंगेपासून आहे. म्हणजे श्रापामुळे त्यांना खाली यावं लागलं. म्हणजे तिथं असा वर श्राप आहे, तापस्पर्श आहे तिथं सुद्धा. आणि आणि अशा पद्धतीचं दुःखच आहे तिथं. काय आहे, जरी वरचं आहे, प्रमाण जरी जास्त आहे, पण तिथे सुद्धा तापस्पर्श आहे. आणि तिथे सुद्धा देवता ह्या श्राप देतात आणि पुन्हा तो श्राप भोगण्यासाठी त्याला मृत्यू लोकात यायला. मग गंगा ही मृत्यू लोकात आली, भीष्म हा मृत्यू लोकात आला. शंतनू राजा वर गेला होता, त्याने पाहिलं ना कशा पद्धतीनं नाचतात वगैरे, तर ते यद वाचला तर ध्वंस. ती गंगा त्या फळीयाला, आतमध्ये असलेला जो फळी असतो त्याला काय होतं, उल्लेख निर्माण होतो की शंतनू राजासारखा मला नवरा पाहिजे. इकडे ते भीष्म वगैरे जे असतात ते वाजवणारे, त्यांच्यासारखी मुलं पाहिजे. येतो राग ब्रह्म्याला, आहे का नाही. तो म्हणतो यद वासना तर ध्वंस, तुमची ही वासना आहे, तुम्हाला ती मिळणार. श्राप दिला, यावं लागलं मृत्यू लोकात. आणि सगळं काही त्यांना करावं लागलं, राहावं लागलं. काय करावं लागलं की ते तापस्पर्श आहे, तो श्राप आहे तिथं. तसं अन्न जेवला तर त्याला दुसऱ्या दिवशी भूक लागली, पण अमर काही होत नाही, तो पुन्हा त्याला तो त्रास आहे. पण पुढे स्वामी म्हणतात की अजून दृष्टांत स्वामी निरूपण करतात, भूक न होते अमरा न होईजे, अमृत पिजे तर अमरा होईजे. अमृत पिजे तर अमरा होईजे. स्वामींनी श्री चक्रधर महाराजांनी अत्यंत सोप्या आणि जास्त किचकट भाषेमध्ये न सांगता एक सर्वसामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीनं सांगितलं की अमृत पिजे तर अमरा होईजे. अमृत पिल्यानंतरच तो अमर होतो. तसं वास्तविक पाहिला तर लोक म्हणतात की अमृत म्हणजे मरायचं काम नाही, पण तसं काही नसते. अमृत भाग असा आहे की ते जर समजून घ्या घेतलं तर त्याला रोग रुजा व्याधी ह्या ज्या प्रकार असतात, आपल्याला जे त्रास होतात ते होत नाही. चांगल्या पद्धतीचं जीवन जगतो तो अमृत पिल्यानंतर. तर अशा पद्धतीचं अमरा होईजे. पण इथे आपल्याला अमृत काय घ्यायचं की ईश्वराचं जे प्रेम आहे, ईश्वराचा जो आनंद आहे, ईश्वर सुख जे आहे त्याला आपल्याला अमृत या पदामध्ये घ्यावं लागत असते. की ते जर परमेश्वराचं प्रेम मिळालं तर अमरा होईजे, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी काय म्हटलेलं आहे की अब्रह्म भुवना लोका यांती देव व्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्या जनोती. जो जो ज्याला ज्याच्या ठिकाणी तो परमेश्वर म्हणून बसतो तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. पण मला जर समजून घ्या शरणाला अब्रह्म भुवना लोका, परमेश्वराला जर तो शरण गेला तर पुन्हा पुन्हा त्याला जन्म मृत्यूचा फेरा नाही. पुनरावर्तीनोर्जुन, अब्रह्म भुवना लोका पुनरावर्तीनोर्जुन, पुन्हा पुन्हा त्याला जन्म नाही. म्हणून हे परमेश्वर जे आहे, परमेश्वर अशा पद्धतीनं या दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात की आपण राजहंस झालो पाहिजे, म्हणजे महादाईसासारखंच आपण झालो पाहिजे. तो जसा मानस सरोवर जो आहे त्या मानस सरोवराच्याच ठिकाणी रमतो, तसं ईश्वर कार्याच्याच ठिकाणी आपण रमलो पाहिजे. मग आपलं रमणं कसं आहे, आपलं रमणं असं आहे की आपण मंदिरात गेलो तर आपल्या चपलीमध्ये आपण रमलेला असतो की माझी चप्पल कोणी नेईल का, माझी गाडी कोणी नेईल का. आपली त्याच्यामध्ये एक ममता असते. आपले कपडे मळतील का, आपण दंडोत घालतो आहोत, चांगले कपडे घातले तर आपण दुरूनच पळतो, किंवा मनामध्येच भावना आपल्या वेगळ्या निर्माण होऊन जातात. पैसा आपल्याला असला तर वेगळ्याच पद्धतीचा आपण वागतो. त्याला आपण खरा भक्त हे म्हणू शकत नाही. आपल्यामध्ये असलेल्या ज्या काही
कमीपणा असतो आपल्याला, तर तो हा आहे की आपले मन जे आहे, तर आपलं मन अशा पद्धतीनं पूर्णपणे विरक्त हे झालेलं नसतं. तर आपण कुठं रमतो? आता जसा तो नदी, बावी, पोखरणी अशा ठिकाणी तो रमत नाही, पण आपण रमतो. आपल्याला जर कोणी इंद्रियार्थ पदार्थ दिले तर आपण ते लगेच घेतो, रसादिक पदार्थ खातो. बावी ठिकाणी विखो म्हणजे आपल्याला अनेक प्रकारचे पदार्थ, पोखरणी येथे आपण पैसा घेऊ, आपण मानमान्यता घेऊ, ती जर आपल्याला मिळाली तर तिथं आपण रमतो. तसा तो रमत नाही. किंवा आपल्याला टी व्ही, मोबाईल, गाडी याच्यामध्ये आपण रमतो, तसा तो रमत नाही. जो ईश्वर सुखासाठी त्याने काही समजून घ्या पूर्ण वेळ खर्च केला, तर ते अशा भौतिक सुखात तो रमत नाही. तर इथं आपल्याला जो भक्त घ्यायचा आहे, तर राजहंसाच्या दृष्टांताचा जर आपल्याला भक्त घ्यायचा असेल, खरा जो प्रेमिया जो आहे तर ती आहे बाईसा. बाईसा जी आहे ही कधीच तिला कोणत्याच पदार्थ तिला आवडत नव्हता, कशातच तिची ममता नव्हती. जसं तिने तिचा राजवैभव तिचं जे होतं ते शिष्य म्हणजे ती एक गुरु होती, तिच्याकडे सुद्धा शिष्य होते, तिने सगळं सांडलं आणि स्वामींजवळ राहिली तर पुन्हा तिकडे गेली नाही, म्हणजे तिने घर कधी पाहिलं नाही. दुसरा आहे लीळादानाचा जो पुरुष आहे, तो सुद्धा राजहंसाच्या दृष्टांतामध्ये येऊ शकतो. लीळादानाचा म्हणजे भट्टोबासांचे जे मुलगा होता, त्याला लीळादानाचं आयुष्य होतं. म्हणजे ज्या माणसाचं आयुष्य संपलेलं असते आणि तरीसुद्धा त्याला आयुष्य, तर तो जगत असेल तर त्याला लीळादान असं म्हटलं गेलेलं. तर त्यांना लीळादानाचं आयुष्य मिळालं होतं. ते म्हणतात की मला शेतामध्ये म्हणजे आटन विजन करायचं आहे. आटन म्हणजे पायी चालणे, पदयात्रा वगैरे करतात, स्मरण करतात. तर ते म्हणतात मला अशा पद्धतीनं जायचं. तर त्यावेळेला भट्टोबासुद्धा म्हणतात की तुम्ही थांबा, तुमची तब्येत बरोबर नाही. तर ते म्हणतात अस्थिपरी काही कोणाला निरूपण केलेली आहे, ते मलाच निरूपण केलेली आहे. आणि ते बाकीची ब्रह्मविद्यासुद्धा ते ऐकत नाहीत. तर एवढंच मला जे आहे, एवढंच ज्ञान मला पुरेसं आहे. अस्थिपरीचे 6 वचनच मला माझ्या जीवनाला आकार देण्यासाठी किंवा ईश्वरप्राप्तीसाठी पुरेसे आहेत, म्हणून ते अस्थिपरीचं आचरण करतात. तर ते कोणत्याच भौतिक सुखाला बळी पडत नाहीत किंवा तिथं ते रमत नाहीत. ते सुद्धा राजहंसाच्या दृष्टांतातलेच पुरुष आहेत. असा हा लीळादानाचा जो पुरुष आहे. आणि एक लीळादानाचा पुरुष म्हणजे प्रेमिया. जो प्रेमिया आहे तो लीळादानाचा पुरुष जो असतो तो, किंवा आभाराचा म्हणजे ज्याच्याकडे खूप मंडळी आहे, 200-300 मंडळी आहे, अनेकांना संन्यास दिलेला आहे, 4-5 लोक किंवा 10-15 लोक ते सांभाळतात. ते सुद्धा राजहंसाच्या दृष्टांतातलेच असतात. कारण ते स्वतःसाठी न करता इतरांना सुद्धा धर्माला लावतात आणि अधर्मापासून काढून एक प्रकारचा परधर्मी म्हणजे ईश्वर धर्माकडे ते लावत असतात. तर मग आता हे जे पुरुष असतात याच्याही पलीकडचा जर आपल्याला पुरुष पाहिजे असेल की एकदम चर्यावंत, म्हणजे ज्याला ईश्वराच्या शिवाय दुसरं त्याला काहीच आठवत नाही, असा जो पुरुष आहे तो राजहंसाचा. त्याचं कसं आहे, त्याचं असं आहे की तो कुठेच रमत नाही. म्हणजे अत्यंत पराकाष्ठाचा जो भक्त आहे तो म्हणजे असा आहे की चंदन तैसा चिखल धूप आणि हे का नाही अन्न तैशी माती. त्याचं म्हणजे त्याला जसं वेरणीचे दृष्टांत निरूपण केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तर त्याला कुठेच तो रमत नाही. म्हणजे तो आता काय करतो, आपण कसं म्हणतो की बाबा आपण आता स्थान दिसलं किंवा मंदिर दिसलं, आपण म्हणतो ते आपल्याला देव मिळाला, आपल्याला समाधान प्राप्त होते. तो म्हणतो की मला परमेश्वराचं स्थान हे नको आहे, मला परमेश्वर पाहिजे. परमेश्वराचं मला स्थान नकोच आहे, मला परमेश्वर पाहिजे. इतका चर्यावंत, इतक्या दूरचा विचार, इतका तो परमेश्वराशी एकनिष्ठ, तिथं तो रमतच नाही, तिथं त्याला समाधानच मिळत नाही. मग त्याला समाधान, तुम्हाला असं वाटत असेल प्रसादाच्या ठिकाणी त्याला समाधान मिळेल, तर तिथं सुद्धा तो रमत नाही. तुम्हाला वाटत असेल भिक्षुक मिळाला, संन्यासी जो माणूस आहे तो मिळाला, मग तिथे समजून घ्या राहायला, बोलला, चालला,
तर तिथं त्याला समाधान मिळेल. तो म्हणतो नाही, हा परमेश्वराचा भिक्षुक आहे, मला भिक्षुक नाही पाहिजे, परमेश्वरच पाहिजे. म्हणजे तिथं सुद्धा तो समाधान पावत नाही, तिथं सुद्धा तो रमत नाही. तर अशा पद्धतीनं की तो स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक म्हणजे संन्यासाच्या अगोदरची जी पायरी आहे ती वासनिक, की जो समजून घ्या परमेश्वराचा एक अनुग्रह घेतलेला आहे. तो जरी मिळाला, तो म्हणतो हा परमेश्वराचा वासनिक आहे, पण परमेश्वर नाही ना. म्हणजे तो परमेश्वराच्या ठिकाणी म्हणजे तिथे सुद्धा तो रमत नाही. आणि अशा पद्धतीनं की त्या राजहंसाच्या दृष्टांताच्या ह्याच्यामध्ये जो अत्यंत चर्यावंत आहे, मोठा चर्यावंत आहे, तो म्हणतो की हे सगळं आदिवंते उदके, यांना काय आहे, समाप्ती आहे. भिक्षुक असेल त्याला एक आयुष्य आहे, तो मरूनच जाणार आहे. वास्तविक मरूनच जाणार आहे. स्थान हे आहे, या स्थानाच्या ठिकाणी सृष्टी समारपर्यंत सामर्थ्य, नंतर ते सामर्थ्य निघूनच जाणार आहे. परमेश्वराचं जरी सामर्थ्य असेल तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कर्जनिकावर पुरत्याग केला आहे की नाही. म्हणजे त्या मायापुराचा काय आहे, शेवट काही जरी झालं तरी त्याला आद अंत आहे, म्हणजे शेवट आहे. तर मग शेवट कोणत्या गोष्टीचा, म्हणजे जो समजून घ्या संपणारच नाही असं जे कोणतं सुख आहे ते आहे परमेश्वर प्राप्ती. की ब्रह्मभुवन आलोका पुनरावर्तिनोर्जुना मामू पैते तू पंते पुनर्जन्म न विद्यते. एक पुन्हा पुन्हा जन्माला येणे, पुन्हा पुन्हा मरायला आपल्याला यावं लागतं. हा जन्ममृत्यूचा जो फेरा आहे तो चुकवणारा फक्त परमेश्वर आहे, आणि त्या परमेश्वराचंच मला सुख पाहिजे, अशा पद्धतीचा हा राजहंसाच्या दृष्टांताचा पुरुष असतो. अनेक पद्धतीने आपल्याला विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये बाईसा ही सुद्धा भेटते पाहायला आपल्याला. नंतर महिमभट्टसुद्धा षडशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे. 56 प्रकारची भाजी त्यांच्या रोज जेवणामध्ये राहायची, त्याचासुद्धा त्यांनी त्याग केला. निळभट्ट भांडारेकरसुद्धा आहे, त्यांच्याकडे खूप मोठी संपत्ती होती, त्यांनीसुद्धा एका फक्त ड्रेसवर ते चालले गेले, पुन्हा ते घरी आले नाही. तर असे जे पुरुष असतात महादोबा भक्त, असे जे आहेत हे सगळे राजहंसाच्या दृष्टांतातले. तर परमेश्वर स्वामी श्री चक्रधर चरणी आपण या पोथीच्या माध्यमातून ही प्रार्थना करूया की हे परमेश्वरा, स्वामी श्री चक्रधर महाराज, आपण अनंत सृष्टी आम्हाला ज्ञान देत गेले, आम्ही ज्ञान दौडत आलो, अनेक वेळेला आम्ही ते ज्ञान घालवलेलं आहे. पण या जन्मामध्ये आम्हाला या ज्ञानानुसार आमच्याकडून आचरण घडावं, आणि त्या आचरणाच्या माध्यमातून आम्हाला आपली प्राप्ती व्हावी, आपलं प्रेम मिळावं, हे आणि आमचासुद्धा जन्ममृत्यूचा जो फेरा आहे किंवा पुन्हा पुन्हा या संसारात या पुन्हा पुन्हा ते दुःख आम्हाला अनुभवायला मिळेल, तर ते न होता आपलं परम जे पद आहे ते आम्हाला मिळावं. तर त्याच्यासाठी आम्हाला जो प्रेमाचा उपाय तो घडावा, ईश्वरचरणी प्रार्थना या चरित्राच्या माध्यमातून आपण करूया, आणि आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत हो. धन्यवाद. महाराज परिपूर्ण